नमस्कार मंडळी, मी जवारची स्नेहा। तर आज आम्ही निघालो ढाणू येथे महालक्ष्मीची यात्रा फिरण्यासाठी, देवीचे दर्शन घेण्यासाठी। तर माझा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे, खूप आम्ही धमाल करणार आहेत। तर चला आपण तिकडे जाऊन भेटूया। बाय। हाय गाईज, आम्ही पोहोचलो महालक्ष्मीला। तर मंडळी मस्त दर्शन झालेलं आहे, फक्त आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहेत त्याच्यामुळे काही व्हिडिओ वगैरे घ्यायला भेटला नाही, पण दर्शन मस्त एक नंबर झालेलं आहे। मस्त वाटलं दर्शन घेऊन देवीचं। तुम्हाला मंदिर दाखवते मी एक मिनिटात। मागच्या बाजूला आहे, मी बघू शकता तुम्ही, मस्त असं मंदिर वाटून राहिलं आहे। आता फिरायला जाऊ मस्त। निवांत वाटतं ना इकडे, मस्त वाटतं, निवांत वाटतं, असं जाऊचं वाटत नाही इकडनं। हा मस्त असं काहीतरी ना आपल्यासारखं वाटतं, मस्त शांतता भेटते मला। बघ ना, प्रसन्न वाटतं। खूप जुनी ओळख आहे आमची आणि खूप वर्षानंतर भेटलो आम्ही। काय करा मी कार्तिक, म्हणजे इथं 25-30 वर्ष झाले असतील, म्हणजे महालक्ष्मी मातेच्या मंदिराला येऊन आणि श्रद्धाळू लोकांकडून पैसे घेतो, म्हणजे दया। हे बघा तुमचा भंडार भरो असे तुम्हाला येतो। तर या ताईला आहे ना, तुम्ही सगळे लोक जे काय म्हणतात, हा सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट पण लिखा, जम महालक्ष्मी, जम महाकाली, बरं का? विसरू नका बरं का। बरं, बाय बाय। घरच्यांची सगळ्यांची डिमांड होती की उजेड आहे तोपर्यंतच आपण सुक्या मावराच्या ठिकाणी जाऊ, नंतरला अंधारात मजा येणार नाही, मग आम्ही इकडे आलो होतो। हे कोलिम ना, हा कसं केला कोलिम? कोळीचा कोणता ओरिजिनल? आता आम्ही चाललोय स्पेशली महालक्ष्मीचं फेमस सळई भुजिंग घेण्यासाठी। तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही कधी आला असेल तर खाल्लाच असेल। मी तर दरवर्षी मजा घेते, मला खूप आवडतं ते। कोळशावर असं शेकतात, मी तुम्हाला दाखवते। चला, कसं दिलं चिकन दादा? 1 किलो 400 रुपये। 1 किलो 400 रुपये भाजून, मसाले सगळे घरचेच। हा ना, टेस्ट आपली गावठी टेस्ट। मग 1 किलो करा मला। कोळसा पण आपला घरचाच का? चालेल, मग 1 किलो मस्तपैकी करा मला। हा, हे बघा, हे बघू शकता तुम्ही, असं हे भुजिंग सळईचं खूप टेस्टी लागतं। दादांनी मसाले टाकायला घेतलेले। भुजिंग झालेलं आहे मस्त एकदम तयार बनवून, फ्रेश फ्रेश एकदम ताजा ताजा आहे। आता आपण टेस्ट करू। खूप मस्त चव आहे एकदम, आपली गावठी पद्धत। ते बघ म्हटलं, आपले आपली जवारची दुकान आहेत बघा महालक्ष्मीला। आम्ही घरूनच जेवण बनवून आणलं होतं, 2 भाज्या होत्या, चपात्या, परत भुजिंग घेतलं होतं पार्सल, मस्त थंडा घेतला होता। पार्किंगच्या ठिकाणी बसलो निवांत जेवायला सगळेजण मस्त एकत्र। बरोबर आहे ना का? नाही, हे घेते तू ड्रीम कॅचर गिफ्ट द्यायचं का? कितीला दिलेत? घे घे। दाखव काय घेतले? ध्रुवी रेवाला घेतले। मला आवडली पण मस्त आहे ना। त्यात गोळ्या खायला जायचं ना, चल मग। आहेत का देऊ? मस्तपैकी फिरलो, एन्जॉय केली, फुल मजा धमाल केली। मग व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। मग यात्रा फिरून आम्ही निघालो घरी येण्यासाठी। फायनली घरी पोहोचलो आम्ही 1च्या दरम्यान। तर चला मंडळी, आपण भेटू नवीन नवीन व्लॉग्समध्ये।